नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2020चा वेलकम होम हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहे. या मूवीची IMDbवर 7.4 आउट ऑफ 10 ही रेटिंग आहे. हा एक क्राईम थ्रिलर मूवी आहे जो नागपूरमधल्या रिअल लाईफ इन्सिडेंटवर आधारित आहे. हा मूवी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपल्याला एक व्यक्ती इलेक्ट्रिक पोलवर नंबर लिहिताना दिसतो. हे काम गव्हर्नमेंटकडून त्याला मिळालेलं असतं. ते यासाठी की गावात किती इलेक्ट्रिक पोल्स आहे याची मोजमापणी करण्यासाठी. त्याला तहान लागल्यामुळं जवळच्याच घरी जाऊन तो दरवाजा नॉक करतो. त्यावेळेस त्याला घरातून एका बाळाचा आणि एका बाईचा रडण्याचा आवाज येतो. तेव्हाच आपण आतून एका व्यक्तीला लंगडत चालत डोअर ओपन करण्यासाठी येताना बघतो. आणि सीन इथे कट होऊन आपल्याला अनुजा नावाच्या एका मुलीला दाखवल्या जाते, जी इथे टीचरचं काम करते. पण तिच्या वडिलांची इच्छा असते की तिने गावी परतून लग्न करून तिचा संसार थाटावा. लग्न आता काहीच दिवसांवर असतं. तिच्या होणाऱ्या हस्बंडची पण हीच इच्छा असते की जॉब सोडून आता तिने हाऊसवाईफ बनावं. पण अनुजाला जॉब करणं आवडायचं. तिला तो इकॉनॉमिक फ्रीडम हवा होता. स्वतःच्या हिमतीवर ती काहीतरी करू बघत होती. तिचं लाईफ अपग्रेड करू बघत होती. पण तिच्या फॅमिलीकडून तिला तितकासा सपोर्ट मिळत नव्हता. अनुजा आपल्याला आता स्कूलमध्ये मुलांना शिकवताना दाखवल्या जाते. तेव्हा अनुजाशी एक व्यक्ती बोलत असताना आपण बघतो. पण अनुजा ही खूप शाय नेचरची मुलगी असते, म्हणून ती त्या पर्सनशी बोलताना तितकी कम्फर्टेबल नसते. तेव्हा नेहा त्या व्यक्तीला काही काम सांगून अनुजाला त्याच्याशी इंटरॅक्ट करण्यापासून वाचवते. आता स्कूल हेड अनुजाला जनगणना करण्याचं काम देतात आणि या कामात तिला हेल्प करण्यासाठी एक मेल पार्टनर देतात. पण अनुजा बोलते की ती त्या पर्सनसोबत कम्फर्टेबल नाही, म्हणून आता नेहा तिला या कामात मदत करणार होती. आता त्या दोघी गावात जाऊन जनगणना करतात. मग त्यांना एक ओसाड जागी एक घर दिसतं. त्या दोघी तिथं पण इन्क्वायरी करण्यासाठी जातात आणि जेव्हा त्या दरवाजा नॉक करतात तेव्हा तिथं एक लेडी थोडासा दरवाजा उघडून त्यांना बघते. त्या दोघी त्या लेडीला बोलतात की त्या जनगणना करायला इथे आल्या आहेत, तर दरवाजा उघडून ते त्यांना माहिती देऊ शकते का. पण ती लेडी काहीच बोलत नाही. त्यांच्याकडे बघून फक्त स्मित हास्य करत असते. तेव्हा तिथं खूप जोरदार पाऊस सुरू होतो, म्हणून नेहा जबरदस्ती दरवाजा उघडून आत येते. त्या दोघी बघतात की ती लेडी प्रेग्नंट आहे. त्या दोघी जनगणनेसाठी तिच्याकडून माहिती कलेक्ट करतात. ती लेडी सांगते की तिचं नाव प्रेरणा आहे आणि घरात तिच्यासोबत अम्मा, ते आणि भोला राहतात. भोला त्यांच्या घरातला एक काम करणारा व्यक्ती असतो. अनुजाला वाटतं की भोला प्रेरणाचा हस्बंड असावा. अनुजा प्रेरणाला विचारते की तुमचं हे पहिलं बाळ आहे का. प्रेरणा बोलते, बाळ जन्मतं, थोडा वेळ रडतं आणि मग मरून जातं. आता त्या दोघी हे ऐकून जरा घाबरतात. तेव्हा नेहाला प्रेरणाच्या गळ्यावर काही जखमा दिसतात. आता तिथं एक वृद्ध महिला येते आणि ती त्या दोघींसोबत खूप रूडली बोलते, म्हणून त्या दोघी तिकडून जायला निघतात. स्कूटी स्टार्ट करत असताना तिथे भोला येतो, जो त्या दोघींना खूप वियर्डली बघतो. त्या तिकडून पटकन निघतात. पण जाण्याआधी अनुजा त्या घराची फोटो क्लिक करते. आता त्या दोघी स्कूल पोहोचतात आणि तिथं नेहाचा भाऊ नरू पण आलेला असतो. नरू खूप स्ट्रिक्ट पर्सन होता. नेहमी तो नेहावर लक्ष ठेवून राहायचा, तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा. नरू सगळ्यांसमोर तिला ओरडतो, तिला खूप खरी खोटी सुनावतो. नेक्स्ट डे अनुजा नेहाला त्या घरी परत जायला बोलते, कारण तिला वाटत होतं की प्रेरणासोबत नक्कीच तिथं काहीतरी वाईट होतंय. नेहा तिला मना करते, बट फायनली अनुजा तिला कन्व्हिन्स करतेच. आता त्या दोघी तिथं पोहोचतात आणि भोला त्या दोघींना बघून खूप हॅपी असतो. अनुजा विचारते की प्रेरणा कुठे आहे. भोला बोलतो की तिला बरं नाही. अनुजा परत विचारते तेव्हा लीला भोलाला इशारा करून आत पाठवते आणि तेव्हा आतून एक व्यक्ती येतो ज्याचं नाव घनश्याम असतं. घनश्याम काहीच बोलत नाही. तेव्हा लीला सांगते की घनश्याम 5 वर्षाच्या मौन व्रतात आहे. 3 वर्ष पूर्ण झालीत आणि आता फक्त 2 वर्ष बाकी. अनुजा बाळाविषयी विचारते, तर लीला सांगते की ते बाळ मरण पावलं. त्या दोघींना या लोकांचं बोलणं आणि बिहेवियर खूप सस्पिशियस वाटतं, म्हणून त्या दोघी तिकडून निघायला लागतात. पण पाऊस सुरू होतो, म्हणून भोला त्यांना पाऊस थांबेपर्यंत तिथंच थांबायला बोलतो. त्या दोघी पण यासाठी रेडी होतात. आता सगळे जेवायला बसतात. नेहा जेवण स्टार्ट करणारच तर घनश्याम तिला थांबवतो आणि लीला भोलाला विचारते की गंगाला चारा टाकला की नाही. बहुधा गंगा त्यांची गाय असावी आणि तिने चारा खाल्ल्यानंतरच मग ही लोक जेवत असावी. आता सगळे जेवायला सुरुवात करतात, तर त्या दोघी बघतात की प्रेरणा खूप वियर्डली जेवत आहे.
रात्र झाली असते पण तरीही पाऊस थांबलेला नसतो. त्या दोघी एका रूममध्ये बसलेल्या असतात. त्या दोघींना घरची सगळी लोक आणि तिथलं वातावरण खूप सस्पिशियस वाटतं. पण पाऊसही थांबलेला नसतो. बाहेर अंधार आणि घरही इतक्या ओसाड ठिकाणी की त्या बाहेर इतक्या पावसात जाऊ पण शकत नव्हत्या. भोला त्यांना पाणी द्यायला येतो तेव्हाच नेहाला तिच्या भावाचा कॉल येतो आणि तिचं बोलणं भोला ऐकतो. आता भोला घनश्यामकडे जाऊन बोलतो की त्या दोघी खूप वाईट आहेत दादा. त्या इथं खोटं बोलून आल्यात. कोणालाच माहिती नाही त्या कुठे आहेत. खूप दिवस झाले दादा, मी जाऊ का? पण घनश्याम त्याला मना करतो. तेव्हा लीला बोलते की तू त्याला मनाई करत जाऊ नकोस, नाहीतर तो एक दिवस इकडून निघून जाईल. रात्री अनुजाला झोप येत नाही म्हणून ती खिडकीतून बाहेर बघते. ती घनश्यामला एका बाहेरच्या रूममध्ये जाताना बघते, जे बघून ती खूप घाबरते आणि नेहाला ती सांगते की तिने एक डेड बॉडी बघितली. आता त्या दोघेही खूप घाबरतात आणि लगेचच त्या तिकडून निघण्याचं डिसाईड करतात. पण घराच्या सगळ्या डोअर्सना लॉक असतं. कसं तरी त्या चावी मिळवण्यात सक्सेसफुल होतात आणि घराबाहेर पडतात. तेव्हा नेहा विचारते की खरंच तू डेड बॉडी बघितली होतीस ना? आता अनुजा पण कन्फ्यूज असते म्हणून कन्फर्मेशनसाठी त्या दोघी त्याच रूममध्ये जाऊन चेक करतात. आता त्या रूममध्ये त्यांना तोच व्यक्ती दिसतो जो मूवीच्या सुरुवातीला आपल्याला इलेक्ट्रिक पोल्स काउंट करताना दिसला होता. आता घाबरून त्या पडतात. जंगलात त्यांना प्राण्यांचे आवाज येतात. नेहा तिचा फोन पण त्या घरातच विसरलेली असते. आता फोनसाठी त्या परत घरात जायचं ठरवतात. परत घरात येतात, फोन घेतात, पण फोनला ना चार्ज असते ना बॅटरी. त्यांना वाटतं की त्या घराबाहेर गेल्या आणि बाकी सगळं जेही त्यांनी केलं त्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही, म्हणून त्या तिथंच सकाळ होईपर्यंत थांबण्याचं डिसाईड करतात. सकाळी त्या दोघी तिकडून निघतात. भोला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, बट त्या थांबत नाही. आता लीला घनश्यामला सांगते की त्या दोघी रात्री बाहेर गेलेल्या. आता घनश्याम धावत जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो, पण त्या दोघी स्कूटी सुरू करून तिकडून निसटण्यास सक्सेसफुल होतात. पण अनफॉर्च्युनेटली त्यांची स्कूटी एका खड्ड्यात पडते आणि घनश्याम आणि भोला येऊन त्यांना पकडतो. आता त्या दोघींना बेसमेंटमध्ये बंद करण्यात येतं. नेहा दरवाजा उघडण्यासाठी खूप ओरडते. आता भोला घनश्यामला बोलतो की आता तर आपण त्यांना बंदी पण बनवलंय, तर आता जाऊ का? लीला बोलते की आधी त्यांची जरा हिंमत खचू दे, मग जा. नेहा ओरडत असते म्हणून भोला तिच्या अंगावर गरम पाणी टाकतो. तिला खूप त्रास होतो. आता त्या दोघी खूप घाबरलेल्या असतात. नेहा अनुजाला ब्लेम करते की तिच्यामुळं ती इथे फसली. आता आपण अनुजाच्या होणाऱ्या हसबंडला अनुजाच्या घरी बघतो, पण ती तिथं नसतेच. मग घरमालक सांगतात की त्यांना पण अनुजाविषयी काही माहिती नाही. तेव्हाच तिथं नेहाचा भाऊ पण येतो आणि बोलतो की तुझी होणारी बायको माझ्या बहिणीला पण बिघडवते. तिचे लक्षण काही ठीक दिसत नाही. आता त्या दोघांचा यावरून खूप वाद होतो, पण घरमालक त्यांचं भांडण सोडवतो. आता अनुजाला वाटतं की प्रेरणाला पण इथेच ठेवला जात असावं आणि ती घनश्यामची पत्नी नसून त्यांच्यासारखीच इथे फसलेली एक मुलगी आहे. आता त्या दोघी दरवाजा वाजवतात म्हणून तिथं भोला आणि घनश्याम येतात. त्या दोघी त्या दोघांवर अटॅक करतात, पण ते दोघं त्यांच्यावर भारी पडतात. त्या दोघींना खूप पिटल्यानंतर भोला आणि घनश्याम वरती येतात. आता घनश्याम प्रेरणासोबत इंटिमेट होताना दाखवला जातो. आता रात्री भोला जेवण घेऊन बेसमेंटमध्ये जातो, पण नेहा जेवणास मनाई करते तर भोला तिच्यावर जबरदस्ती करतो, पण अनुजा त्याला लाथ मारून हटवते. म्हणून मग भोला अनुजाला गळा दाबून मारू बघतो, पण तो तिथून थोड्या वेळात निघून जातो. आता अनुजा तिला बांधलेल्या दोरामधून फ्री होण्याचं मॅनेज करते आणि तिला तिथं एक होल दिसतं. मग त्या दोघी तिकडून बाहेर पडण्याचं डिसाईड करतात. आता तिथं नेहाचा भाऊ त्या दोघींविषयी विचारायला येतो, पण भोला आणि घनश्याम खोटं बोलतात की त्यांनी या मुलींना कुठं बघितलंच नाही. आता अनुजा आणि नेहा पण बाहेर येतात आणि नेहा तिच्या भावाला बघते, पण तेव्हाच घनश्याम दगडाने त्याचं डोकं ठेचून त्याचा मर्डर करतो आणि मग ते नेहाला पकडतात. अनुजा त्याच बाहेर बनवलेल्या रूममध्ये लपून बसते. तेव्हा इलेक्ट्रिक पोलवाला पर्सन बोलतो की त्याने त्याला इथं खूप दिवसापासून बांधून ठेवलंय आणि तोच प्रत्येक बाळाला मारतो. तो बोलतो मला इकडून सोडव. तेव्हाच प्रेरणा घनश्यामला अनुजा त्या रूममध्ये असल्याचं सांगते आणि मग घनश्याम तिला पकडायला आत जातो. पण तो इलेक्ट्रिक पोलवाला पर्सन घनश्यामला पकडतो की अनुजाला तिकडून पडता यावं. घनश्याम त्याला मारून टाकतो. अनुजा तिकडून पडून जाण्यास सक्सेसफुल होते, पण पायाला लागल्यामुळं ती जास्त दूर जाऊ शकत नाही. तिला वाटतं की ती इकडून जास्त दूर पडून जाऊ शकत नाही, म्हणून ती घरी परतते. आता भोला घनश्यामला बोलतो की आता जाऊ का दादा, आणि घनश्याम त्याला परमिशन देतो. मग भोला रेडी
नेहाजवळ जातो आणि तिचा रेप करतो. अनुजाला नेहाचा आवाज येतो म्हणून ती नेहाला आवाज देते, तर घनश्याम अनुजाला बाजूच्या रूममध्ये नेऊन नेहाशी जबरदस्ती होताना बघण्याची जबरदस्ती करतो. आता रात्री अनुजा तिकडून पडून जाण्याचा निर्धार करते आणि खिडकीतून बाहेर पडते आणि बदला घेण्यासाठी ती गंगाच्या गोठ्याला आग लावते. आता हे बघून घनश्याम आणि भोला बाहेर येतात आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतात. घनश्याम खूप दुःखात असतो आणि रागात पण, म्हणून तो भोलाला मारून त्याचा राग काढतो. आता भोला पण रागात चाकू घेऊन अनुजाला शोधतो. आता प्रेरणा नेहाजवळ जाते तेव्हा नेहा बोलते की जेव्हा तुला सगळं माहिती होतं तर एक इशारा करायचा होता, आम्ही इकडे परत आलोच नसतो. तेव्हा प्रेरणा बोलते शांत राहा नाहीतर बाबा मारतील. हे ऐकून नेहाला धक्काच बसतो आणि इथे मूवीचं रहस्य उलगडतं. प्रेरणा सांगते की बाबांचं ऐकलं नाही तर ते रागवतात, मारतात, छडीने मारतात, जेवायला पण देत नाही. पण त्यांचं ऐकलं की ते काहीच करत नाही आणि जेवायला पण देतात. एक दिवस आईला पण हे सगळं त्यांनी समजावून सांगितलं, पण आईने त्यांचं ऐकलं नाही म्हणून बाबांनी आईला मारून टाकलं. मग आपल्याला कळतं की घनश्याम प्रेरणाचा हजबंड नसून बाप आहे आणि तो स्वतःच्याच मुलीवर लहानपणापासून जबरदस्ती करायचा. नेहा प्रेरणाला तिला इकडून फ्री करण्यासाठी बोलते, पण प्रेरणा हे बोलते की असं केलं तर तिला बाबा खूप मारणार, म्हणून ती तिला परत लॉक करून तिकडून निघून जाते. पण थोड्याच वेळात प्रेरणा तिथं परत येते आणि ती दरवाजा ओपन करून पडून जाते आणि नेहा पण तिकडून पडण्यास सफल होते. इकडे भोला चाकू घेऊन अनुजाच्या सर्चमध्ये जातो, पण अनुजा यावेळेस खूप प्रिपेअर असते. ती भोलावर अटॅक करून त्याच्याच चाकूने त्याला मारते. भोलाचा आवाज ऐकून घनश्याम पूर्ण घराला लॉक करतो. आता अनुजा आणि नेहा पण भेटतात. नेहा अनुजाला सांगते की घनश्याम प्रेरणाचा हजबंड नाही तर बाप आहे. आता हे ऐकून तर अनुजाला आणखीनच राग येतो, म्हणून ती त्याला मारण्यासाठी परत त्या घरात येते आणि पूर्ण घराला लॉक असल्यामुळं त्या दोघी त्याच होलमधून घरात जातात ज्यामधून आधी त्या बाहेर आल्या होत्या. घनश्यामला माहिती पडतं की त्या दोघी घरातच आहे, तर मग तो त्यांच्या शोधात टेरेसवर जातो आणि अनुजा त्याच्यावर अटॅक करते. नेहा स्टेअर्सवर असताना लीला तिच्यावर चाकूने अटॅक करते आणि तिच्या पायाला चाकू मारते, पण नेहा तिला थोड्या वेळातच संपवते. आता अनुजा घनश्यामला खूप मारते आणि छतावरून खाली पाडते, पण तरीही त्याची डेथ झाली नसते. तो पहिल्यांदा एक शब्द बोलतो, अम्मा, पण लीला तर आधीच मरून पडलेली होती. आता अनुजा खाली येऊन घनश्यामचा गळा कापून त्याला संपवते आणि प्रेरणा हे सगळं वरून बघत असते. सगळ्यांना मारल्यानंतर त्या दोघी जमिनीवर बसून सुटकेचा एक श्वास घेतात. आता स्क्रीनवर लिहून येतं की त्या घरात ही फॅमिली 20 वर्षापासून राहत होती आणि प्रेरणाला टोटल 8 मुलं झाली होती, ज्यामधल्या 7 बाळांना तर घनश्यामनेच मारलं होतं आणि एक बाळ पोटातच मरण पावलं होतं. भोला आणि घनश्यामने टोटल 13 लोकांचा मर्डर केला होता. भोलाने 13 पैकी 9 लोकांवर रेप केला होता. या लोकांची फर्स्ट विक्टीम प्रेरणाची आईच होती आणि या सगळ्यांमधून अनुजा आणि नेहाज जिवंत बाहेर पडल्या होत्या. आता स्क्रीनवर लिहून येतं की चाइल्ड अब्यूजच्या 60% केसेसमध्ये फॅमिलीमधलंच कोणतरी असतं आणि 90% केसेस तर फाईल पण होत नाही. 2018मध्ये जवळपास 39,000 केसेस फाईल केल्या गेल्या होत्या आणि या इन्फॉर्मेशनसोबतच मूवीचा इथे द एंड होतो. तर मंडळी, हे होतं वेलकम होम या मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला ही मूवी आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.